रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रायगड जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत वादातील ठिणगी कायम। भाजप आणि शिवसेनेचे पुन्हा बिनसले। भाजपचे दिलीप भोईर यांनी त्यांचे माकड चाळे बंद करा, नाहीतर पेन मतदारसंघातून आम्ही सुद्धा निवडणूक लढू। राजा केनी यांचा भाजपच्या दिलीप भोईर यांना सज्जड इशारा। रायगड जिल्ह्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांची महायुती आहे। सध्या अनेक मतदारसंघात महायुतीमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघर्ष पेटताना दिसतोय। रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मतदारसंघात सुद्धा आता महायुतीमध्ये बिनसल्याचे चित्र आहे। आज महायुतीतील शिंदे गटाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत महायुतीतील सुरू असलेली धुसफूस पुन्हा बाहेर आली आहे। अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे, मात्र भाजपचे दिलीप भोईर हे त्यांना आव्हान देण्यासाठी सज्ज असल्याचे बोललं जाते। त्यामुळे नक्की या मतदारसंघाची जागा कुणाला मिळणार असा प्रश्नचिन्ह पक्षश्रेष्ठी पुढे उभा राहिलाय। रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 3, भाजपला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असताना सुद्धा पुन्हा महायुतीतील नेत्यांकडून आपापसात भांडण सुरू असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी आजच्या अलिबाग येथील आढावा बैठकीत भाजपचे दिलीप भोईर यांना आव्हान दिले, तुमचे माकड चाळे थांबवा, अन्यथा आम्ही सुद्धा पेनमधील भाजपच्या मतदारसंघात आमचा उमेदवार उभा करू असा सज्जड इशारा दिलाय। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात हा वाद मिटला नाही तर मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। कोकणामध्ये रायगडमध्ये अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाची सीट ही शिवसेनेच्या वाट्याला, कर्जत खालापूरची सीट ही शिवसेनेच्या वाट्याला, महाड कोल्हापूरची सीट ही शिवसेनेच्या वाट्याला आली। उरण, पनवेल आणि पेण ह्या 3 सीट बीजेपीच्या वाट्याला गेल्या। श्रीवर्धन मासला ही सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली। हे सर्व चालू असताना हे सर्व नेते मंडळ आणि पक्षाच्या युतीच्या धर्माप्रमाणे हे सर्व कोर कमिटीने डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघ असू द्या किंवा पेण सुधागड मतदारसंघ असू द्या, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे माकड चाले चालू आहेत, मग तो पेणचा भोईर असू द्या किंवा अलिबागचा भोईर असू द्या, भारतीय जनता पार्टीचे रवी पाटील हे पेणचे आमदार आहेत आणि अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे महेंद्र शेठ आमदार आहेत। परंतु तिथे गेल्या 15 दिवसापूर्वी प्रसाद भोईर म्हणून त्या मतदारसंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांचे तिथे माकड चाले चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याही भावी आमदार म्हणून अशी बॅनरबाजी त्याही चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळाच्या लक्षात आल्यानंतर प्रसाद भोईर यांची पदावरून हकालपट्टी करून त्याला घरी बसवले। त्याचप्रमाणे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात सुद्धा छोटम भोईर हा माकड चाले करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहेत, तर मी तुम्हाला नेते मंडळीला एवढंच सांगू इच्छितो ताई की जे आपली नेते मंडळी कोर कमिटीमध्ये आहेत त्या नेते मंडळीने सांगा की 2-2.5 महिन्यावर ज्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्या असताना कमल ही निशाणी लावून जर भावी आमदार म्हणून असे जर पोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर जर पाठवत असतील आणि त्याला वेळीच जर कुठे बंधन येत नसेल किंवा त्यांची कुठे पदावर किंवा पक्षातून हकालपट्टी होत नसेल, तर मग युतीचा धर्म आम्हीच पाळावा का? कारण पेण विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेची 40,000 मतं आहेत। हे सुद्धा तुम्ही विचार करताना जर अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये जर असले माकड चाले करत असतील तर ते सुद्धा आम्ही शिवसेने खपून घेतले जाणार नाही। मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला पेण विधानसभा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाला सुद्धा तिथले कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत, ते सुद्धा त्या विधानसभामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छा प्रकट केलेली आहे। परंतु आम्ही सबुरीचा सल्ला नेते मंडळी आमच्या दिलेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही
मंत्रालय लेवलला किंवा सीएम साहेबांकडे किंवा युतीच्या नेते मंडळींकडे चर्चा करत असाल त्यावेळेला जो आमचा या तालुक्याचा प्रश्न आहे आणि जो पेन सुधाकर मतदारसंघ प्रश्न आहे तो तुम्ही तिथे उपस्थित करा आणि जे काही माकडचाले करणारे लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे. नपेक्षा जी 40,000 मतं सुधाकर पेन मध्ये आहेत ती पनवेलमध्ये आमची ताकद आहे, उरणमध्ये सुद्धा आमची ताकद आहे. मग युतीचा धर्म आम्ही पाळावा का हे सुद्धा महत्वाचं आहे. ताई, जी संघटना 80% समाजकारण 20% राजकारण या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ आपण जिंकलेले आहे. परंतु पेन सुधाकर हा मतदारसंघ आहे. पेन सुधाकर रोहा, कारण वकील साहेब सांगितलं की रोहाचा काही भाग पेन सुधाकर मतदारसंघामध्ये जातो. परंतु पेन सुधाकर मतदारसंघावर सुद्धा आपण कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे.